शेतकरी संघर्ष समितीचा शेतकरी संघर्ष समितीचा अरे उचलील आमच्या हक्काचा. आज जर विसरले तर लक्षात ठेवा, रुपया तुमच्या खात्यावर पडणार नाही. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोल पाटील, तुळजापूर तालुक्यातील वागदरी या गावचा शेतकरी आहे. आज आम्ही गोकुळ शुगरच्या विरोधामध्ये जवळपास 34 गावचे शेतकरी एकत्रित येऊन या ठिकाणी थकीत बिलासाठी आपण गोकुळ शुगरच्या विरोधात हे आंदोलन उभं करतो. काल आंदोलनाचा पहिला दिवस होता आणि 4 पुतळ्यापासून आम्ही आंदोलनाची सुरुवात केली आणि भव्य मोर्चाच्या माध्यमातून आपण इथं या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत. हे आंदोलन बेमुदत आहे. जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती शेवटचा रुपया जमा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आम्ही सर्व तयारीनिशी इथं आलोय. अगदी आमचं हातरा पांघराचं भगुने तवल्या सगळं टोटल आमचा संसार इथं आहे. आज आम्ही या ठिकाणी भात शिजू घातला. काल आम्ही चहा पाणी आमचं दिवसभर इथं रस्त्यावरच चालू होतं आणि इथून पुढं तर आमचं तेच चालू राहणार नाही. कारण या सोलापूर ठिकाणापासून आमच्या ग्रामीण भागातली जी गावं आहे ती जवळपास 70 ते 80 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तेवढ्या लांबून लोक इथंपर्यंत येणं, आम्हाला डबा पुरवणं हे शक्य नाही. त्यामुळे आमच्या जेवणाची सोय आम्ही या ठिकाणी रस्त्यावरच केलेली आहे. काल सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला बोलवून घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं की RRC झालेली आहे आणि त्या माध्यमातून आपण त्यांच्या मालमत्तेचा निलाव करू किंवा ती विक्री करून तुमची रक्कम व्याजासहित 15% व्याजासहित थकीत रक्कम आम्ही तुम्हाला देऊ असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. पण आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत खात्यावर पैसे पडत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही. कारण मागच्या 7 महिन्यापासून आश्वासन ऐकतोय. 1 तारखेला दिली की 15 तारीख, 15 तारखेला दिली की 30 तारीख, 30 तारखेला दिली की पुन्हा 1 तारीख आणि 1 तारीख आली की पुन्हा 15 तारीख. म्हणजे प्रत्येक 15 तारखेच्या टप्प्यानं हे या लोकांनी आश्वासन दिलेलं आहे. आम्ही आता कुठल्याही आश्वासनाला बळी पडणार नाही. एकूण किती शेतकऱ्यांचे किती कोटी रुपये थकीत आहेत? आता जवळपास या ठिकाणी 130 कोटीचा आकडा आहे आणि मागचं 2024चं पण थकीत बिल आहे, ते सुद्धा शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. जवळपास 34 गावचे शेतकरी इथं सध्या उपस्थित आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि प्रत्येक गावातून 35, 40, 60, 65, 70, काही ठिकाणचे 2 आहेत, काही ठिकाणचे 5 आहेत, अशी शेतकऱ्यांची संख्या आहे आणि पूर्ण ताकदीने शेतकरी मैदानात उतरलेला आहे. बिल घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आमची विनंती आहे, तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो की सध्या आता मृग हंगाम तोंडावरती आलेला आहे. पेरणी कोळंबते, कारण पेराचं म्हणलं तर सोयाबीन, उडीद, मूग काय असेल ते बियाणं आपल्याला विकत घ्यायला लागतं. तो घ्यायला आमच्याकडे पैसा नाही. अक्षरशः लबाड बोलत नाही, आपू खाऊन मरावं म्हणलं तर पैसा नाही. म्हणजे अशी बेकार परिस्थिती सध्या शेतकऱ्याची आहे. जून महिन्यात आता शाळा चालू होते, 10वीचा निकाल लागलेला आहे, 12वीचा निकाल लागलेला आहे. त्या मुलांची फीस आम्ही कसं भरणार आहे, ॲडमिशन कसं घेणार? मग सरकारनं तर आमच्या मुलाची त्या खासगी आम्ही ज्या सांगतो त्या संस्थेमध्ये आमची ॲडमिशन करून द्या म्हणा. आम्हाला उदार बी बियाणाचं त्या दुकानदाराला सांगा म्हणा. किराणा दुकानदाराला गावातलं कलेक्टरला सांगून सर्क्युलर काढा म्हणावं, किराणा दुकानवाल्यांनी सगळ्या शेतकऱ्याला उधार द्या म्हणून. म्हणजे एवढं तर काम करा म्हणा. आम्ही जातो माघारी, पण तुमचं ती पण नाही. आम्ही करणार काय? तर आमचं फक्त एवढंच मागणी आहे, रास्ता आमच्या हक्काचा आहे, आमच्या कष्टाचा आहे. हे काय आम्ही हरामचं मागत नाही, सरकारला फुकटचंही मागत नाही. आमच्या घामाचं आहे ते आम्हाला सरकारने द्यावं अशी रास्त मागणी आम्ही या ठिकाणी करतो. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.